नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत 2024च्या टी-ईटीतील परिसराभ्यास या विषयाचे प्रश्न आणि त्याची अचूक उत्तरे. तर 121 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा प्रश्न आहे, सागर जलातील क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर याचं अचूक उत्तर आहे हायड्रोमीटर हे उपकरण वापरतात. 122वा प्रश्न आहे, उद्योगांचे सामाजिक दायित्व खालीलपैकी कोणत्या बाबीतून दिसून येते? तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कंपनी नफ्याची 2% रक्कम CSR फंडात जमा करणे. तर प्रश्न 123वा आहे, जो जोड्या लावायचा प्रश्न आहे. तर योग्य जोडी ओळखायची आहे. याच्यातील आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी ओळखा. युरोपियन संघ व्हिएन्ना, जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा, सार्क जकार्ता, आसियान काठमांडू. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा. तर हा प्रश्न आहे 124वा. विशेष गरजा असलेल्या मुला मुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 6 ते 18. 125 क्रमांकाचा प्रश्न आहे, नदी उपनदी यांचा अयोग्य पर्याय कोणता? याच्यातील अयोग्य पर्याय निवडायचा आहे. इकडे नद्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहेत. सिंधू आणि रावी ऑप्शन बरोबर आहे. गंगा, कोसी हे पण बरोबर आहे. तापी, गिरजा सुद्धा बरोबर आहे. कृष्णा आणि ब्रह्मपुत्रा. तर आपलं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, कृष्णा व ब्रह्मपुत्रा हे अयोग्य पर्याय आहे. मंगळयान हा भारताचा महत्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 मॉम, 2 मार्स, ऑर्बिट मिशन, मंगळ स्पेसयान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. 127 नंबरचा प्रश्न, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे अभयचर म्हटले जाते. प्रश्न आहे, त्याचे ऑप्शन आहेत थेलोफायटा, ब्रायोफायटा, इरिडोफायटा और जिओस्पर्मी. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे क्रमांक 2, ब्रायोफायटा. तर 128 नंबरचा प्रश्न आहे, तडितरक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्ये नसणारा पर्याय कोणता? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोखंडी पत्र्याला जोडलेले पुठ्याचे दुसरे टोक. फ्रीजमधून पाणी काढलेल्या पेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. या मागचे कारण कोणते? तर बाष्पीभवन, संप्लवन, संघनन, विलयन. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे संघनन. संघनन इंग्लिश मधून याला कंडेन्सेशन म्हणतात. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? भौतिक बदल, रासायनिक बदल, आवर्ती बदल, अनावर्ती बदल. तर हा भौतिक बदल आहे. ऊर्जेची रूपे व उदाहरणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर ऑप्शन ए च आहे गोट्यांचा खेळ, गलोल, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया, वनवा पेटणे. त्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर गोट्यांचा खेळ स्थितीज ऊर्जा, गोल गतीज ऊर्जा, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही रासायनिक ऊर्जा आहे आणि वनवा पेटणे प्रकाश ऊर्जा आहे. 132व्या क्रमांकाचा प्रश्न, मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता ही किती असते?
मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता ही किती असते? तर ती असते 20 ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान, जे की आहे ऑप्शन क्रमांक 2. रक्तपेशी व पशु चेहरेत टिकून ठेवण्यासाठी खालील पर्यायांपैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? ऑक्सिजन, हायड्रोजन, द्रवरूप नायट्रोजन, द्रवरूप कार्बन डायऑक्साईड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, द्रवरूप नायट्रोजन. H1N1 ह्या विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? डेंग्यू, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू का कोविड? याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, स्वाईन फ्लू. मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जात नाही? ग्लुकोज, फ्रुक्टोज, सेक्रोमायसिस किन आणि लॅक्टोज. तर याच्यापैकी कशाचा यूज मादकजन्य पदार्थ मादक पेय तयार करण्यासाठी केला जात नाही? तर याच्यामध्ये लॅक्टोजचा यूज केला जात नाही. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते आहे? ते आहे दर्पण. खालील पर्यायांपैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते? प्रायोगिक नाटकाचा प्रकार, नाटकातील बहुतेक भाग गद्यमय असतो, नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते, नाटकातील पात्रांची रंगभूषा व वेशभूषा आधुनिक असते. याचा क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा व वेशभूषा परंपरागत असते. शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश तर तोरणा किल्ल्यास डॅश हे नाव दिले. याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास रायगड तर तोरणा किल्ल्यास प्रचंडगड हे नाव दिले. खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधाने कोणती? महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार, आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला, गुरु ग्रंथ साहिब ग्रंथात काही पदांचे लेखन. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तिन्ही ए, बी व सी. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असते? सरकारी आज्ञापत्रे सांभाळणे, परराज्यांशी संबंध ठेवणे, राज्याचा जमा खर्च पाहणे, पत्रव्यवहार सांभाळणे. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पत्रव्यवहार सांभाळणे. केंद्र सरकारने सुरू केलेली खडूफळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? हा प्रश्न आहे. ऑप्शन आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण. याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, प्राथमिक शिक्षण. जोड्या जुळवायच्या आहेत. तर कोसबाड प्रकल्प, शारदा सदन, सेवा सदन, महिला दक्षता समिती. ह्या जोड्या आहेत त्या सोडवायच्या आहेत. तर हेच आहे ऑप्शन क्रमांक 3, अनुताई वाघ. शारदा सदन आहे पंडिता रमाबाई. सेवा सदन आहे रमाबाई रानडे. महिला दक्षता समिती प्रमिला दंडवते. पुढील प्रश्न पाहूयात. 144 नंबरचा प्रश्न आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी लागतात? 18, 21, 25 का 22? याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी. लोकसभा हे डॅश सभागृह आहे? वरिष्ठ, कनिष्ठ, द्वितीय, कायमस्वरूपी. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल की कनिष्ठ सभागृह आहे, जे की ऑप्शन क्रमांक 2 आहे. 146 नंबरचा प्रश्न पाहूया. भूदल जनरल वायुदल याला काय म्हणतात? तर याचं अचूक उत्तर आहे, जो वायुदलाचा प्रमुख असतो त्याला एअर चीफ मार्शल म्हणतात. भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदानात खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा. ऑप्शन आहेत फक्त ए व बी, फक्त बी व सी
फक्त ए व सी, तिन्ही ए, बी व सी. तर याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 4, ए, बी व सी. गट पर्वताबाबत विसंगत बाब कोणती? गट पर्वताचा माथा टोकदार असतो. गट पर्वताचे उतार तीव्र असतात. गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो. गट पर्वतावर सुरुवातीच्या काळात शिखरे नसतात. तर याचं ऑप्शन क्रमांक 3, गट पर्वताचा उचललेला भाग ठोकळ्यासारखा दिसतो, हे विसंगत बाब आहे. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? तर GPS मध्ये प्रामुख्याने कशाचा वापर करण्यात येतो? तर अक्षयवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. थंड प्रदेशातील बर्फ हे डॅश नसते. एकसंध, भरीव, भुसभुशीत, पारदर्शक. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, भरीव. थंड प्रदेशातील बर्फ हे भरीव नसते. तर हे होते प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.